तुमची तत्व तुमची लग्न जमाय मदत करणार आहेत. म्हणजे कसं असतं, आम्हाला टेन्शन नाही. लोकांचा अजूनही सांगतो, लोकांना पैसा कमी असू द्या तरी लोक ऍडजस्टमेंट करतात. मुलगा संस्कारिक पाहिजे. माळकरी बुकानी ही वारकरी असले लोकांचं काय नाही, लोकांना फक्त मुलगा निर्व्यसनी पाहिजे, धार्मिक पाहिजे. लग्न काय होत, माळबुकेची ताकद आहे. महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यात फिरतो, मला जिंदगीत टोल नका नाही. आग्रा हायवेला नाही, मेगा हायवेला नाही, टोलच नाही. नुसतं माऊलीन जे हरीन माळण बघ चला पुढं. आणि 17 वर्षाचा रेकॉर्ड पोलीस बांधवांनी आयुष्यात फक्त एकदा हात केलता गाडीला, हात सुद्धा केला नाही. आणि एकदा केलता त्यांनी मी मला चहा पाजला आणि पुढं लावलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश की ह्या माळकडं बुक्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही पॉझिटिव्ह आहे. म्हणून तुम्ही आपली धर्म तत्व टिकवा आणि पोरींच्या आया पोरींना स्वयंपाक शिकवा. मला कलेक्टर जावाय पाहिजे, उपाशी मारायचा आहे का त्यो, मारायचा आहे का जावयाला, खलास करायचा आहे तुम्हाला. मग तुमचं म्हणणं काय नेमकं, पुरेला चहा बनवा येतो का म्हणे आम्हाला सुशिक्षित जावं. आणि ह्यांच्या अटी तर लय डेंजर. मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे आणि आई बाप त्याला नसले पाहिजे. बघ आता बचत गट, तुम्हाला बी पोरग हाई तेव्हा जर पुढच्या पार्टीने जर हे अटी घातल्या तुम्हाला मरावं लागेल. काय बी काढायचं आणि मांडायचं. ती बी काय आबाळातून पडलंय का, किती काय अपेक्षा एका माणसाकडून, सगळं आपल्या मनाजोगं मिळत असतं. तुम्हाला जमीन, बरं जमीन बी पाहिजे आणि पूर्ण परत काय सांगतात, आमची मुलगी शेतात येणार नाही. मग जमीन काय पेटवाय पाहिजे काय, नाही जमीन तुम्हाला पाहिजे कशाला, ही काय पाहिजे का काय नेमकी. मग जमीन तर पाहिजे आणि पोरगी रानात येणार. अरे काय तुम्ही पिळू पिळू घेताय पोरांना, उगं मिळाना म्हणून ती होय होय म्हणतात. पोरांच्या बापांच्या तर आकलीच बंद झाल्या. ते म्हणतात महाराज कसली का व्हायना बघा, हेव टोनगा पिवळा करावा, तो लई येड्यावाने करायला लागला. आणि पोरींच्या बापांची लई मजा आहे. आता पोरींचा बाप म्हणजे नुसतं गावात टपरी चहा प्यायला फुकटचा, आणि पोराचा बाप लांबनच पळत येतो. आणि पोरीच्या बापाला कसा करतो, जे हरी ते म्हणतो आमदा नाही करायचं, जा घरी. तेव्हा आलता चिकटायला, पण ह्याने लांबूनच हाकावला. तसं नाही पण हाय तुमच्याकडे मुलगी, आमचा बी मुलगा आता चाललंय औंदा करायचं, मग करून टाकू फायनल. हाय एका गावात चांगली मुलगी. ते म्हणतो फायनल करायचं काय नाही बा, पण पोरीचा बाप म्हणतो मी मोकळाय बा, आपल्याकडनं रुपयाना ठोकळा, आपण साधारण कदा मोकळा. मग आपलं हे तुमचं ना आमचं जमायचं कसं. तो म्हणतो सगळं आमचं, फक्त कोणाला सांगू नका, तुमचंही म्हणून सांगा, पण मी हात टेबला खालून पैसे देतो तुम्हाला. आणि टोटल खर्च रे पोरांच्या बापांचा. पुरीचा बाप नुसता फेट्याचा तुरा बांधून पंक्तीत मोकळा हिंडतो. भरपूर जेवा, कचून खावा, बांधून न्यावा. आणि पोराचा बाप पंक्तीत न हिंडतो, पोरं पाहून वाडा रे साहेब, संपत आलाच साहेब तिकडे. त्याच्यामुळे लय अवघड झालंय लग्नाचं. त्याच्यामुळे क्वालिटी कमवा आणि पोरीला स्वयंपाक शिकवा. आणि पोरीला सांगतो, पोरगा पाहायला आला ना, एका बैठकीत लग्न फायनल करायचं नाही, लावून धरायचं. तुम्हाला डिमांड आले मग थोडं वजन बी हाना. कुणा संग बावळ्या संग लग्न करू नका, जरा क्वालिटी वन बघवा ना. पोरगा पाहिला, तिला आयटीत येतो, पोरगी बघा शर्ट एकाचा, पॅन्ट एकाची, मोबाईल 5व्याचा, शैलिंग हाणायला, बुलेट गाडी दुसऱ्याची आणतो, पेट्रोल 4थ्याचं, किक हाणाय गेला, नडगीस सडाकली, कवाच बुलेट चालवली नाही. येताना कॉल म्हणला बुलेट खाली गावला. आणि मग पोरगी बघा आल्यावर पोरगी पाटावर बसतील, हे खुर्ची बसून टांगव टोन टाकून पोरगीची म्हणलं होतं, ए तुझं नाव काय. पोरगी सांगते नाव, तुझं शिक्षण. पोरगी म्हणते 17वी. ह्याचं JCB ड्रायव्हर. मेलं ना वड्याला माती उपसू उपसू. मुलींनी घाबरायचं नाही, त्याला काय जेवढं विचारायचं नाही तेवढं विचारून द्यायचं. आणि त्याचं झालं म्हणायचं तुझं झालं का, आता तू बस पाठाव. मी बसते खुर्ची, तुम बसायचं खुर्ची. मुलीनी त्याला काय द्यायचंय जावा, त्याला लावायचं कुकू. आता मसोबा रंगवायचा चांगला मस्त पैकी, गंध पिंध हाणायचा त्याला. आणि मग त्याला पाठाव बसवायचं मांडी घालून गपचूप. आणि तुम्ही खुर्ची बसायचं म्हणायचं तो प्रश्न विचारले ना, आता माझे प्रश्न ऐकून त्याची उत्तर दे.
तुला देव, देश, धर्म, शिवाजी, संभाजी, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सत्येंद्र सावरकर, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, अहिल्याबाई होळकर ह्याच्यातलं काय कळतं का? म्हणा मला ह्याच्यातलं काय नाही कळत. मग उठ, घाल बूट आणि तसा सूट. तुला महापुरुष कळाना, संत कळाना, देश कळाना, तुझं संग लग्न. दुसरा प्रश्न, दारू, मावा, गुटखा, गांजा, जुगार, मटका, झटका, चटका, तुला काही व्यसन आहे का? ते मला नाही. बस. तिसरा प्रश्न, मी सीता, तू राम, तुझ्या कौशल्यात, तुझा बाप दशरथ, ही 4 नाती मला मान्य, तुला मान्य आहेत का? कुणी म्हणायचं? हा. पण आताच्या मुली बिले हुशार आहे, त्या उलट बापाला म्हणतात पप्पा मुलगा असा बघा, त्याला आई नको, बाप नको, बहीण काय भिताडा संग बोलशील का लग्न झालं? वाग पोरी. आणि मुलीने पुढचा प्रश्न, त्याच्या पुढचा प्रश्न, त्याला शौचालय बांधलं आहे का? आणि त्याला उपप्रश्न, ते चालू आहे का? आता काय काय बांधतात त्या मधल्या भांड्यात फळीक टाकतात आणि ते त्याच्यात आंघोळ्या करतात. ओम नमः शिवाय. अरे ते बांधलंय. अवघड रे, अवघड. तुमच्या गावात शिरताना सुद्धा मला लाज वाटली रे. डरमाळे घेऊन काय काय चालली होती. गावातून सुद्धा गाडी घुसवत नाही रे. अरे लोक चंद्रावर गेले आणि तुम्हाला 10,000चा संडास बांधणं आहे ना. महिला मंडळ, साडी मागू नका पण ती बांधून घ्या. तुम्हाला मला साडीच मरायचंय का? साड्या तरी किती असावं. आमच्या गावात एका माता माऊली अख्खं कपाट भरले साड्याचं. तिने असं कपाट खोलन, साड्या अंगावर पडल्या, ती जागेवर मिली गुद मरून. जागेवर मिली ती, साड्या बुजूनच गेली, तिला श्वासच घेता येईल. काय मर्रा एवढ्या साड्या लागतात? जी गरजेचं आहे ती बांधून घ्या ना तुम्ही. 12,000 देतय झेडपी. 12,000 फुकाट शौचालयाचं. ही सरपंच, ही ग्रामपंचायत कॉन्टॅक्ट साधून ती घेणार लागतो. आणि वरून 4,000 श्वास खड्ड्याला आहे, म्हणजे 16 आहेत तुम्हाला. थोडंफार तुमचं टाका. आरोग्याची काळजी ही गरजेचं आहे. ती दिला. फुकाटची किंमत कळत नाही लोकांना. एक जणांनी ग्रामपंचायत कडून संडास बाथरूम घेतलं, त्याच्यातच पान टपरी टाकली त्यांनी. टपरी आले का? टाकणाराला अक्कल नाही, पण मावा घेणाराला कळवून आपण कुठला माल घेतोय. अवघड झाले. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी गेल्याचं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या धर्माला किंमत हे टिकवा. नुसतं लोकाला वाटतं शिवजयंती जोरदार, अजिबात नाही. शिवजयंतीच्या ऐवजी त्यांच्या विचाराची जयंती करा. काय शिवशाहीची काय व्याख्या आहे? तरुण युवकांनो, 4 वाक्य लिहून घ्या. व्यसन करून तुम्हाला मिळणार नाही काही. वाईट गोष्टीमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पायी. रात्री 12 वाजता डोळ्याला कोणती स्त्री दिसली, तिला जर तुला मानता आलं ना आई, तर महाराष्ट्रात काय येणार नाही शिवशाही. रामराज्यानंतर जर लोकांना कोणतं राज्य वाटत असेल तर त्याचं नाव आहे फक्त शिवशाही. आणि ते आणायचं तुमच्या हातात आहे. तरुण युवकांना, मुलं मुली, धर्म टिकवा. वाटोळ झालं सगळं. आपण केलं, दुसरे नाहीत आपल्याला. दुसऱ्याच्या धर्माला अजिबात नाव ठेवू नका. ह्याचा असं तुला काय करायचं दुसऱ्याचा का? तुझा किती श्रेष्ठ आहे हा जगाला सांग. विवेकानंदाने दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवली नाहीत, पण आपला किती श्रेष्ठ हा जगाला पटवून सांगितला. आणि म्हणून आज त्यांचं ग्रामपंचायतमध्ये फोटो आहेत. कोण कोणाचं एक सांगतो, तत्वाला किंमत आहे. ज्यांना अभ्यासाचा छंद, त्यांची बुद्धी नव्हती मंद. भारताच्या तत्वज्ञानामध्ये झाले होते दंग. त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. त्यांचा आदर्श घ्या. चेहऱ्यावरती तेज आहे, मनगटामध्ये ताकद आहे, बुद्धीमध्ये धैर्य आहे. असा आजचा युवक घडणं ही काळाची गरज आहे. म्हणून तरुण पोरांना सांगतो, क्वालिटी कमवा, काम करा. कामाला काय लाजायचंय? बाहेरच्या राज्यातली पोरं हेतून पोट भरतात आणि आपली बोंबलं थिंडतात. युपीचे इथे वडापाव बनवते, बिहारचं पूल बांधते, झारखंडचं फुटाण ऐकते, पंजाबचं गहू कापते, नेपाळी रखवालदार करते, आंध्रचं बोर ठोकते, केरळचं हावरते, राजस्थान जिलबी, आणि महाराष्ट्र बजाव डीजे किरण. येड्या मरण टाळ घेऊन इकडे. अरे बाहेरच्या राज्यात इथून बेळ ऐकते ना, आपलं पिऊन त्याला दम टाकते. बेळ दे, त्याला दम टाकतो. कांदा टाक, कांदा टाक, बेळ, शेव टाक, चांगली घुसळ रे, लिंबू पी रे, आणि खाऊन झालं का हे लिहून ठेव. बिकार कोणी काढला? बिळीवाल्याची उधारी 3 वर्ष देणं होईना.
मोकळ्या बाटल्या ऐकणाऱ्याने गाड्या घेतल्या आणि ज्यांनी बाटल्या मोकळ्या केल्या त्याच गाडी ड्रायव्हर येऊन दे रिवर्स सार मर ना खाली. काम करण्याची प्रवृत्ती राहिली नाही, कष्ट नको वाटायची.